आणि काल आपण बघितलं या 50-50 षटकामध्ये खूप काही दडपण आणि खूप काही इंटरेस्टिंग अशा जे लपलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळते. चला आपण मैदानाकडे बोलूया. दोन्ही पंचांनी आपली जागा घेतली आहे. सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील हे दोन्ही पंच त्या मैदानामध्ये उपस्थित आहेत. लेग पंचाची भूमिका सुनील या ठिकाणी भाऊ पाटील या ठिकाणी बघतायत. तर नॉन स्ट्राईक एंडवर जे पंच आहेत ते आमचे डेव्हिड शेपर्ड अर्थात सुनील म्हात्रे. भादोड संघाची सुरुवात कोण करते बघण्यासारखं राहील. येस, वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्यासाठी घेऊन येत आहेत विजय केणे. विजय केणे विषयी थोडक्यात, भावाळी संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. उजव्या हाताने गोलंदाजी करतात, उजव्या हाताने फलंदाजी करतात, वैयक्तिक पहिलं षटक हाताळतात आणि सलामीसाठी देखील येत आहेत. त्याच्यानंतर महेश काबूकर आणि संजय पाटील ही सलामी जोडी मैदानात. महेश काबूकर विक्रम स्पोर्ट वडुनवकर संघाचा एक जबरदस्त खेळाडू. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवर संजय पाटील शेलुमाता वर्ल्ड संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. सामना सुरू होत आहे. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आडवे बॅटने चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतात. मात्र याच्याकडनं चांगली फेकी देखील झाली होती पण तिथे मात्र एक धाव रोखू शकले नाहीत. काय क्षेत्ररक्षण झालं होतं ज्ञानेश्वर. बघितलं आपण अगदी या ठिकाणी आपण जर बघितलं मिडॉन न म्हणता आपण शॉर्ट लेग म्हणूया त्या ठिकाणी 3 रन नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात. जो सिली पॉईंट असतो ना मित्रांनो, सिली पॉईंट ऑन द राईट सिली पॉईंट असतो त्याच्या अगदी बाजूला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि अगदी टप्प्याने चेंडू त्याने थांबवला होता आणि 3 धाव आपल्या संघासाठी त्याने थांबवल्यात. सुरुवात करतायत या ठिकाणी महेश काबूकर एका धावेने. आपल्या सहकार्याला संधी दिली संजय पाटील. खराब चेंडू अगदी मध्ये चेंडू या ठिकाणी टाकून दिला होता आणि अपुऱ्या टप्प्याचा हा चेंडू किंवा शॉर्ट पिचवर टाकलेला हा चेंडू हेरला संजय पाटीलला आणि चेंडू स्क्वेअर लेगला दिशा दिली आणि चौकार ठोकून दिलाय. 4 धावा जमा करतायत. अगदी खराब चेंडू होता. बघितला आपण अगदी मध्ये पिच मध्ये आपटून टाकलेला होता. पूर्ण संधी घेतली होती संजयनं आणि चेंडू भिरकावून दिलं होतं. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षण अतिशय खराब झालं त्या ठिकाणी. बघितलं आपण मिडॉपला क्षेत्ररक्षक उभा होता. एका टप्प्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला होता पण त्याला चेंडू अडवता आला. चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा तशाच प्रकार चेंडू. पुन्हा क्षेत्ररक्षण खराब. त्या बघण्यासारखं राहील. डायरेक्ट थ्रो केलाय. पंच आमच्याकडे इशारा का तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. आपण बघूया या चेंडूच्या विषयी म्हणूया. संजय पाटीलनं चेंडू अतिशय सुरेखरित्या टोळवलं होतं. अगदी फ्लॅट कॅच आली होती त्या ठिकाणी मिड ऑफला. झेल सुटलाय पण डायरेक्ट फेकी केलंय. बघण्यासारखं काय झालंय बघूया. आपले घरच सर या ठिकाणी टीव्ही स्क्रीन पाहत आहेत. थ्रो झालाय. चेंडूची फेकी झाली आहे. बॉलरला चेंडू या ठिकाणी पकडता आलाय का बघण्यासारखं राहील का. त्याच्या हातातून चेंडू स्टंपवर आदळलाय. बघण्यासारखं राहील. पंच टीव्ही स्क्रीनवर बघतायत. आणि फलंदाज बाद. बघा कॅच सुटली. त्यानंतर डायरेक्ट थ्रो केला आणि बॉलरला चेंडू पकडताना पण त्याच्या हातातून चेंडू स्टंपवर आदळला आणि या ठिकाणी धावचीच्या रूपाने संजय पाटील बाद झालाय. क्षेत्ररक्षक विजय त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा या अगोदरच्या
चेंडूवर देखील त्याच्या हातातून चेंडू निसटला, चौकार झाला, इथे कॅच सुटला, पण क्षेत्ररक्षण चांगलं झालं, डायरेक्ट थ्रो केला होता त्या ठिकाणी विजय केनेनं. चेंडू आला होता पण त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि सरळ स्टंपवर आदळला. दुसरा फलंदाज मैदान येतोय महेश भोईर, मॅन फ्रॉम वर्ल्ड. अगदी सुरेख फटका सफल झाला आणि चेंडू स्क्वेअर लेगकडे भिरकावून दिला. काही टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. जागा केली होती, थोडंसं शफल झाला, अगदी चेंडूला बॅटवर घेतलं आणि चेंडू लॉंग लेगच्या दिशेने भिरकावून दिलं होतं आणि चेंडू काही टप्प्याने सीमेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी अतिशय सुरेख असा फटका. धावा होते 13. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा, इथे मात्र गॅप काढली जाते. एक धाव पुढे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षक काही इंचावर झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात फलंदाज आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या जातात. चांगल्या प्रकारचा गॅप बघितला आपण. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता. या 3 धावेनंतर धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे गेल्यात. धाव होत्या 16. 16 धावा, 1 बाद 16. चांगली सुरुवात करताना फसुबाई एंटरप्राइजेस सारंग आवाज संघ. 3 चौकार आले होते. संजय पाटीलच्या बॅटमधून 2, महेश काबूकरच्या बॅटमधून 1, त्यानंतर 3 धावा. थोडंसं महागडं षटक आहे पॉवर प्ले, पण पॉवर प्लेचं षटक नेहमी महागडं पडत राहतंय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक कोण घेऊन येतं बघण्यासारखं राहील. गोलंदाज येतोय सुनील गुळवी येत आहेत. निंबोळी संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. इथे मात्र भादवड संघाकडून खेळताना समोर आहे महेश भोईर, मॅन फ्रॉम वर्ल्ड. त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडवर महेश काबूकर, मॅन फ्रॉम वडुनगर. विक्रम वडुनगरचा हा एक जबरदस्त खेळाडू महेश काबूकर. मोठी खेळी करण्यामध्ये अतिशय माहिर असा हा फलंदाज आणि त्याच्या जोडीला असलेला हा फलंदाज महेश भोईर. गोलंदाज तयार सुनील गुळवी. विकेटपासून 3 ते 4 पावलांचा स्लोवर आर्म गोलंदाजी करतोय. आता मात्र थोडं स्प्रेड झालं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं दूरवर खोलवर पसरलेलं आहे. फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र बॅटच्या रेषेत आल्यानंतर त्यानंतर स्क्वेअर लेगकडे थर्ड मॅनला चेंडू, त्याच्याकडे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेतोय पण 2 धाव पूर्ण. बघा चेंडू फुलटॉस होता, अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता. बॅटवर चेंडू आला नव्हता, शफल झाला होता फलंदाज. त्यानंतर त्याने भिरकावून दिलं होतं लॉंग लेगच्या दिशेनं. नो बॉलसाठी आपण या ठिकाणी हाईट चेक करूया. चेंडू बिमर आहे. पंच घरज सर या ठिकाणी बघतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवर. बघा वारंवार या ठिकाणी चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी, पण 2 धाव पूर्ण केल्या. बघा इथे क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत राहतात मित्रांनो. कधी कधी पंचांची नजर कर, नाईट स्पर्धा आहे, पंचांना देखील 40+ झालेले आहेत, त्यांच्याही नजरा थोड्याशा कमजोर झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता, स्क्वेअर केला, त्या ठिकाणी डीप पॉईंट क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतो, काही घडू शकतंय, परंतु चेंडू व्यवस्थित पकडताना ते विकेट किपरला चांगली फेकी झाली होती आणि 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. सुपर ताळमेळ खूप चांगला आहे त्यांचा दोघांचा आणि त्याचा फायदा घेतलाय आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेनंतर धावसंख्येत बदल होतोय. धाव होतात 20.
20 रन्स ऑन बोर्ड. सुनील फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल आणि चेंडू त्या ठिकाणी सीमेच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी षटकार. चेंडू फेकला होता आणि तुम्ही चेंडू कोणाला फेकताय मित्रांनो? त्या ठिकाणी जो खेळाडू आहे महेश काबूकर, या महेश काबूकरला असे चेंडू खूप आवडतात आणि धावांचा भुकेलेला असलेला हा खेळाडू आहे. कधी पण बघा आपण या खेळाडूच्या बॅटमधून धावांचा पाऊस नेहमी पडत असतो आणि असा महेश काबूकरच्या बॅटमधून येणारा हा दणदणीत षटकार. चांगला चेंडू होता, परंतु इथे मात्र बघायचं आहे थोडासा दिशेच्या बाबतीत पंचांच्या तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. जलदगती चेंडू फेकला होता, अगदी बाउन्सर चेंडू फेकला होता. पंच वारंवार तिसऱ्या पंचांची मागणी. अतिशय सुरेख अशी धावसंख्या उभारली गेली आहे. धाव होत आहेत त्या 26 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. षटकार महेश काबूकरच्या बॅटमधून आलेला आहे. 26 धावा झालेल्या आहेत आणि ह्या चेंडूच्या बाबतीत निर्णय पंच काय देतात बघण्यासारखं राहील. येस, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जमा होते. फसुबाई एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या होती ते आता 27 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, स्वीपचा फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चांगलं होतं पण थोडंसं फंबलिंग झालं. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 1 शॉट, येस 1 शॉट रन्स. बघा घाई गर्दीमध्ये अशा घटना घडत राहतात मित्रांनो. क्रिकेटचा या खेळामध्ये जास्तीत धावा जेव्हा आपण करतो ना तेव्हा धावपळीमध्ये एखाद्या क्रीजमध्ये बॅट पोहोचत नाही आणि तसंच झालं आणि 1 धाव या ठिकाणी कमी गणली जाईल. 28 धावा होत आहेत. मोठा फटका केला. नो मॅन्स लँड. 3-3 4-4 खेळाडू धावत आहेत. कोण पोचतो चेंडू पाय? विजय केने पोचत आहेत पण वेळ आहे 2 धावा घेण्यासाठी आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 2 धावेनंतर धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 30 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अल्पेश गायकवाड बघा ओव्हर देखील खूप लांब लचक होत आहे आणि धावा देखील खूप खर्च होत आहेत. 30 धावा अगदी 15च्या सरासरीने आत्तापर्यंत तरी धावा या ठिकाणी सारंगाव संघाने पटकावलेल्या आहेत. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि समोर फलंदाज आहे तो महेश काबूकर आणि त्याच्या जोडीला आहे तो महेश भोईर. पुन्हा एकदा सुनील षटकातील पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये. चांगला चेंडू होता, लेट कट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला जाणार नाही का स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो महेश. अशा प्रकारे मी तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फसुबाई 11 सारंगाव या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/31. अगदी 15.5च्या सरासरी 15.50च्या सरासरीनं ह्या धावा पटकावलेल्या आहेत आणि एक चांगली सुरुवात आणि एक चांगली फलंदाजी या ठिकाणी केली आहे ती सारंगाव संघानं. कुठेतरी या धावा या ठिकाणी थांबवाव्या लागतील किंवा त्याहून अधिक जर भादवड संघाला त्या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज द्यावं लागेल तर 50+ या धावा पटकाव्या लागतील. परंतु ज्या प्रकारची आत्तापर्यंत फलंदाजी झाली सारंगाव संघाची इथे 15च्या सरासरी जर जात आहेत आपण तरी आपण 60+च्या वर जात आहेत. पण बघण्यासारखं किती धाव पटकावत आहेत. सारंगाव संघामध्ये सँडी माली आहेत तर भादोड संघामध्ये सुनील माली आहेत. वाह, दोनों भाई साथ में खेल रहे हैं, क्या बात है.
कोण आहे तो तिसरा गोलंदाज? कारण खूप धावा झाले, इथे धावा थोड्या थांबवाव्या लागेल, धावांना कुठेतरी आळा घालावा लागेल. जर अशा धावा वाढत गेल्या तर 60-70 प्लस या धावा सारंगाव पटकावू शकेल आणि एक चांगला चॅलेंज भादोड संघाला देऊ शकेल. बघण्यासारखे राहील. तिसरा गोलंदाज चॉईस बॉलर जितेंद्र म्हात्रे, चॉईस बॉलर की ज्याला 16 धावा डिफेन्स करायचे आहेत, 16 रन्स. आणि जर या 16 रन्स तो खर्च करतोय तर बॅटिंग करणाऱ्या संघास बघा या षटकाचं आपण विश्लेषण करूया. 50-50 हे ओव्हर चॉईस बॉलर, फलंदाजांनी चॉईस केलेला बॉलर आहे जितेंद्र म्हात्रे आणि या गोलंदाजाला 16 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि जर हा खेळाडू 16 धावा खर्च करतोय, 16 धावा देतोय, तर मग फसुबाई एंटरप्राइज संघाला 24 धावा या ठिकाणी दिल्या जातील. बघण्यासारखं राहील. स्ट्राईकवर आहे महेश काबूकर, नॉन स्ट्राईकवर महेश भोईर. गोलंदाज तयार जितेंद्र म्हात्रे. आमच्या रवींद्र तरे सर देखील खूप नाराज आहेत चेहऱ्यावर. आज त्यांचे चेहऱ्यावर थोडीशी नाराजी आहे. टॉस जिंकली होती, कुठेतरी निर्णय चुकलाय असं वाटू लागलं असं मला वाटते. बघण्यासारखं राहील. खराब चेंडूची फेकी केली होती, इथे बॅटच्या रेषेत चेंडू आला होता, ऑनसाईडला चेंडू ढकलून दिलाय. रत्नाकर मात्र चेंडूपर्यंत पोहोचतो, 1 धाव पूर्ण केली आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. खराब चेंडू होता, अगदी खराब चेंडू, फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या मला वाटतं गतीमध्ये या ठिकाणी थोडंसं जम्बलिंग झालं, फॉर्मलिंग झालं ते फलंदाजाचं आणि या ऑनसाईडला चेंडू ढकलून दिला होता. 2 धावा पहिल्या चेंडूवर. चांगला चेंडू स्क्वेअर केले चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघण्यासारखं राहील आहे का नाही? नाहीये क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. चौकार. आई गावदेवी सोनाले आणि केपी पाटील ताडाली दोन्ही संघाच्या संघनायकाने तयारीत राहायचं आहे. काय शॉट केला होता, स्क्वेअर खेळला होता, अगदी डीप पॉइंटला भेदलं होतं आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. 4 धावा, 2 चेंडूमध्ये 6 धावा जमा झाल्या आहेत. आता 4 चेंडूमध्ये 10 धावा डिफेंड करायच्या आहेत. इथे गावदेवी भादवडचं आज लक फॅक्टर कुठेतरी डामाडोल झालेला आहे. चांगला चेंडू होता, अगदी काय खेळलाय, अगदी हुशारीने खेळला होता आणि पॉइंटला सरसर करीत चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांचे चौकार. वर चेंडू टाकला होता, हलक्याशाने फ्लिक केला चेंडूला आणि चेंडू बघा आपण पाहू शकता काय नॉन स्टॉप फाईनला गेलाय. चौकार. 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. आता 3 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. कुठेतरी सुनील म्हात्रे याने देखील आपली गती आणि आपली दिशा इथे या ठिकाणी तो भरकटून गेलाय. ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये जितेंद्रने चांगली गोलंदाजी केली आहे आणि चांगल्या धावा डिफेंड देखील केल्या आहेत, पण इथे मात्र त्याच्याकडनं खराब गोलंदाजी होते. धावा मात्र झपाट्याने पुढे गेल्यात त्या 41 वर. व्हाईट बॉल +1, 2 धावा. फार फार खराब गोलंदाजी बघायला मिळते.
या 2 धावेनंतर धावसंख्येत बदल होतो. धावता 43. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि ते देखील 50-50चं हे ओव्हर आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपण धावा खर्च केले आतापर्यंत 12. 3 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. चांगला चेंडू होता, पायामध्ये टाकला होता चेंडू, पूर्णपणे चुकला फलंदाज. पंचांचे इशारे काय होते बघण्यासारखे. यस, लेग बाईज. आता 2 चेंडू मध्ये 2 धावा डिफेंड करायच्या आहेत. 3 धावा डिफेंड करायचं, माफ करा 3 धावा, पण धावा इथे जमा झालेत ते 44. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 44 धावा फलकावर आहेत आणि 2 चेंडू मध्ये 3 धावा या ठिकाणी डिफेंड करायच्या आहेत. मोठा फटका केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण त्यांच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी हा दणदणीत षटकार. निराशाजनक असा खेळ या ठिकाणी आपण तिन्ही गोलंदाजाकडून बघायला मिळाला आणि या षटकारानेशी सारंगाव संघाची धावसंख्या झाली ती अगदी 50 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावा जमा झाले ते 50. आणि काय खेळ केली आहे ते महेश काबूकरनं. आता महेश काबूकर किती धावसंख्येवर खेळतो ते अल्पेश गायकवाड आपल्याला या षटकानंतर सांगतीलच, पण 50कडे वाटचाल करताना हा महेश काबूकर 38 रन्स 38 धावांवर खेळतोय. मला वाटतं या अगोदर प्रशांत म्हात्रे ह्याच्या 50 धावा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 50मध्ये मला वाटतं कालराम भोईर याच्या धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज, विकेट किपर देखील बीट झालाय. बॅट लागले, 1 धाव पूर्ण केली गेली. तिसऱ्या पंच धावबाद कोण झाले त्याच्यासाठी तिसऱ्या पंच क्रॉस झाले का याच्यासाठी बघूया. क्रॉसिंगसाठी 1 धाव पूर्ण केली आहे. आता धावा किती द्यायच्या आहेत अल्पेश काउंट कर. खूप काही सांगून गेले षटक. खूप नाराज आहेत आमचे मयेकर सर देखील, कारण सुनील जितेंद्र म्हात्रे यांचं षटक खूप काही सांगून गेलंय. महेश भोईर कुठला भोईर महेश भोईर हा धावबाद. 1 धाव पूर्ण केली आहे. धावा झाल्यात 51. या षटकात 20 धावा आलेल्या आहेत. अजूनही या षटकात 10 धावा फसुबाई एंटरप्राइज सारंगाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. म्हणजे आता धावा झालेल्या आहेत त्या 61. 3 षटकानंतर या स्पर्धेतला सर्वात मोठा आहे स्कोर. 61 धावा फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव या संघाने पटकावलेल्या आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण जबरदस्त खेळ या ठिकाणी या संघाने केलेला आहे. नवीन फलंदाज येतोय लहू पाटील. 61 धावा 3 षटकानंतर.
खराब चेंडू, फुलटा चेंडू त्या ठिकाणी लेग साईडवर भिरकावून दिले. लांगण क्षेत्ररक्षक आहे, फेकी केले आणि दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्यात. या 2 धावेनंतर धावसंख्या पुढे सरकते. धाव होत आहेत 63. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. संजय म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. समोर चांगला चेंडू होता, दाबून खेळला. 1 धाव पूर्ण केली आणि क्षेत्ररक्षण 1 धाव पटकावली जाते. 1 धावने धावसंख्या पुढे सरकते. धाव होतात 64, 64. पण एक आहे, महेश काबूकर अजून तळ ठोकून उभा आहे आणि जोपर्यंत महेश काबूकर या संघातील खेळाडू जोपर्यंत या मैदानात आहे तोपर्यंत धावांचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि सारंगाव संघाची एक मोठी धावसंख्या उभारू शकेल. 43 धावींवर अजून एक नाबाद खेळी खेळतोय महेश. चांगला चेंडू होता, स्क्वेअर केले, मोठी एज घेतली आहे. चेंडू अगदी गली आणि मधून बाहेर सरकतोय. थर्ड मॅनर गलीमधून सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. आपले इरादे स्पष्ट केले आहेत कारण आपला जोडीदार धावांचा ओघ वाढवतोय. इथे त्यालाही थांबता येणार नाही कारण धावांचा जो आकडा आहे तो खूप मोठ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा आहे. चांगला चेंडू होता, तितक्या सहज गतीने धक्कून या ठिकाणी खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण. आज मला वाटतं दिवस खराब आहे या फिल्डरचा कारण ज्या प्रकारचा खेळ आज त्याच्याकडून झालाय खरोखर एकदम खराब खेळ. चौकार आणि या चौकारांची धावसंख्या झपाट्याने पुढे गेली आहे. किती रे? 72, 72 धावा. 72 धावा झालेल्या आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चला, अजून 1 षटक बाकी आहे. किती धाव होती? ज्ञानेश्वर म्हात्रे खूप चिंतित. इथे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर कुठेतरी दूर जातो चेंडू. 6 धावांसाठी षटकार. ताकदीचा फटका आला होता. चेंडू द्यायचा मैदानात आणि अगदी डी स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून कुठेतरी चेंडू दूर गेला होता. या 6 धावांनी धावा मात्र त्या झपाट्याने पुढे गेल्या त्या 78 पर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका. लोअर फुलटो चेंडू. क्षेत्ररक्षक आहे विजय त्या ठिकाणी. त्याच्या हातातून चेंडू निसटला. 1 धावता झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता पण 2 धावा घेण्याचा वेळ होता आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. या 2 धावेनंतर धावा होत आहेत त्या 80 रन्स आणि या स्पर्धेतला आतापर्यंतचा जो हायएस्ट स्कोर होता तो या ठिकाणी मोडीत काढलेला आहे. तो फसुबाई एंटरप्राइजेस सानगाव या संघानं 80 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त होईपर्यंत या संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत. अजूनही 1 षटक बाकी आहे. ऐंशी धावा. कुठेतरी नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय चुकलाय. ह्या निर्णयावर चर्चा होईल कारण बघा एकही गोलंदाज त्यांचा चालेल नाही. पहिल्या गोलंदाजाने धावा दिल्या 16, त्याच्या दुसऱ्या गोलंदाजाने धावा दिल्या त्या 15, त्या तिसऱ्या गोलंदाजाने धावा दिल्या त्या 20 आणि चौथ्या गोलंदाजाने धावा दिल्या त्या 19 आणि फलंदाज बाद झालाय ते फक्त 2. ऐंशी धावा खूप मोठा पल्ला. या ठिकाणी 20च्या सरासरी धावा कुठल्यात म्हणावे लागतील या ठिकाणी. अल्पेश मी तर काढल्या म्हणणार नाही, अक्षरशः धावा कुठलेल्या आहेत असं म्हणावं लागेल.
कारण ज्या प्रकारची फलंदाजी महेश काबूकरने केली आहे, त्यानंतर लहू पाटील याने देखील तितकी ताकदीची फलंदाजी केली. 2 चौकार आणि 1 षटकार, त्याच्यानंतर 2 धावा. बेचाळीस धावांवर खेळणारा महेश काबूरकर आता स्ट्राईकवर. गोलंदाज तयार सुनील माली. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता. फ्लाइट डिलिव्हरी टाकली होती. स्वीपचा फटका बघायला मिळणार होता असं वाटलं होतं की फुलटॉस चेंडू येतोय, काही अंतरावर चेंडू पडला गेला आणि टर्न झाला ऑफ स्टंपवर आणि निधाव चेंडू. बऱ्याच वेळानंतर ते निश्वास टाकलेला असेल त्या क्षेत्ररक्षकांनी. पुणे त्याला स्ट्राईकवर सुनील मालिक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी महेशनं लेग बायच्या रूपाने 1 धाव येते. धावात बदल होतो. धाव होतात 81 रन ऑन स्पॉट आणि दोन्ही पर्यंत धावचीत झालेत. म्हणजे वैयक्तिक सफलता देखील कोणाला मिळाली नाहीये. चांगला चेंडू होता, खेळून काढले. त्या ठिकाणी विजय केले आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगला चेंडू होता, ग्राउंडेड केला होता चेंडू, अगदी खोदून काढला होता. 2 धावांनंतर धावसंख्येत बदल होतोय. 83 धावा होत आहेत. इथे मात्र बॅटच्या रेषेत चेंडू घेतलाय, भिरकावून दिले चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण केलंय विजय केनेनं. अगदी मला वाटतं इथे 4 धावा वाचवल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय ॲथलेटिक्स प्लेअर आहे हा क्षेत्ररक्षक. दोन धावेनंतर धावसंख्येत बदल. धाव होतात 85 रन्स. जबरदस्त फटका बघायचं, पंच काय इशारा करतात. चौकार, एका टप्प्याने चेंडू सीमेच्या अगदी फाईन लेगला चेंडू मारला होता. शफल झाला फलंदाज आणि भिरकावून दिलं होतं चेंडूला. असं वाटतं चेंडू सीमेच्या बाहेर पडतोय की काय, पण एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. या 4 धावांनंतर धावसंख्येत बदल होतो. धाव होतात 87 सॉरी 89. खेळ चालू आहे. नक्की चांगला चेंडू होता. ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ पायावर आदळतोय आणि या ठिकाणी त्रिफला या ठिकाणी पायची चोरपणे बाद होतोय लहू पाटील. अशा प्रकारे 5 षटकांचा सामना संपलाय. 5 षटकाच्या खेळीनंतर नाणेफेक हरल्यानंतर पसुबा एंटरप्राइज सानगाव या संघानं आपले फक्त 2 गडी गमावून निर्धारित 5 षटकामध्ये 89 धावा जमा केल्या आहेत आणि 90 धावांचं एक भलं मोठं डोंगर उभं केलंय ते गावदेवी भादोड संघासमोर. हे डोंगर कशा प्रकारे सर करतात किंवा ह्या डोंगरावर कशा प्रकारे चढाई करतात किंवा ह्या 90 धावा कशा प्रकारे डिफेंड करतात, ह्याचं धावते विवरण करण्यासाठी मी माईकवर बोलवतोय या स्पर्धेतले मुख्य समालोचक कालराम केणी सर. धन्यवाद शशी म्हात्रे. आपण या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जाण्याआधी यानंतरच्या सामन्याची नाणेफेक कंप्लीट करूया. आई गावदेवी सोनाले आणि केपी एंटरप्राइजेस ताडाली. चला नंदेदादा, या आपण या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण करूया. आई गावदेवी सोनाले आणि केपी एंटरप्राइजेस ताडाली 40+ कॅटेगरीमधला हा महत्त्वाचा सामना. या के वेलकम. आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आपलं खूप खूप स्वागत. केपी एंटरप्राइजेस ताडालीचे विनोद म्हात्रे आम्हाला जॉईन झालेत. नक्कीच आमचे ज्ञानदेवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला संस्थापक अध्यक्ष
कुंदनजी पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला संजयभाई म्हात्रे विद्यमान अध्यक्ष. कोण आवाज देतोय? या संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील अशी मागणी विनोद म्हात्रे KP ताडाली या संघाकडून आणि अगेन्स्ट आई गावदेवी सोनाळे या संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. अध्यक्ष संजयभाई म्हात्रे आलेले आहेत. बॅटिंग धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा. तरी ते नाणेफेकी जिंकून आई गावदेवी सोनाळे टीमने घेतला आहे प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी KP ताडाली टीमला आमंत्रण दिलेले आहे. धन्यवाद. शशी म्हात्रेचा आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत. नक्कीच आम्हाला समोरच्या कक्षामधून आजचा हा रजनी 5वा आहे. मात्र 3 दिवस त्यांनी चांगलं सहकार्य केलंय. नक्कीच आपण जाऊया सेकंड इनिंग मध्ये. गावदेवी भागवत टीम समोर एक कडवं आव्हान आहे. 90 बनवायचे आहेत. 89 दिलेत त्या विसरून आता नव्याने सुरुवात करावी लागेल. संजयभाई म्हात्रेची टीम नक्कीच गत वर्षीची चॅम्पियन टीम आहे. मात्र इथे त्यांची परीक्षा असेल फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीम समोर. ती चेंडूमध्ये बनवायची आहेत 90 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावांचं गणित आहे. बघूया 90 बनवायचे आहेत. नक्कीच बघूया इथे फसुबाई एंटरप्राइजेस टीम 89 आणि आता 90 वाचवायचे आहेत. सलामीर जोडी सुनील गुलवी आणि विजय केनी. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावा आपण. फसुबाई एंटरप्राइजेस संगणक वेलकम. बालाराम मोहीर चला सामन्याला सुरुवात करा लगेच. विजय केने आणि सुनील गुलवी नव्वद धावा. महेश काबूकर त्या बॅटमधून नाबाद 42. संजय पाटील 8, महेश भोईर 0 आणि लहू पाटीलच्या 24 धावा. सामना सुरू होतोय. विजय केने आणि सुनील गुलवी जोडी आणि महेश काबूकर तितक्या ताकदीचा गोलंदाज देखील या 2 फलंदाजांसमोर उभा आहे. यानंतरचा सामना असेल आई गावदेवी सोनाले आणि KP एंटरप्राइजेस ताडाली. नाणेफेकी जिंकून सोनाले संघाचे संघटक KK न प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
KP ताडाळ टीम आपण तयार राहायचं. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं आहे. सामन्याला होते सुरुवात. महेश काबूकरचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळले. चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. नव्वद धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय विजय केनेनं. गावदेवी भादवड संघाचा संघनायक आणि जानमन भावळे संघाचा हा खेळाडू. इथे चेंडू हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक जज करताय सँडी. काय चांगला झेल टिपला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि फलंदाज विजय केने झेलबाद. खूप चांगली गोलंदाजी केली. चांगले झेल देखील टिपलेत आणि फलंदाजीतून चौकार षटकार देखील ठोकलेत. म्हणजे सँडी मालीसाठी फसुबाई इंटरबेजेस सारंगावची टीम काहीशी लक्की आहे. नक्कीच 2025ची अध्यक्ष चषकाची स्पर्धा सँडीसाठी देखील लक्की आहे. चांगला झेल टिपून इथे मोठा विकेट विजय केनेचा मिळवला आहे. महेश काबूकरनं फलंदाजीतून 42 आणि गोलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळवलेली आहे. संजयभाई म्हात्रे क्रमांक 3 वर आलेत. इथे हा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ त्या मधून चेंडूला प्रवीणनं उचललाय. मिळेल फक्त एक सिंगल. प्रवीण म्हात्रे हा देखील कालिका माता कालवार संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज. या गोलंदाजाने देखील खूप इम्प्रेस केलाय या स्पर्धेतून. धावसंख्या 5. सुनील गुलवीसाठी हा चेंडू होता. चेंडू अगदी 20 मध्ये चाललाय. बघूया क्षेत्ररक्षक धावतात. दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. नक्कीच मला वाटतं तिथे दिनेश भोईर आहेत. स्वर्गीय बालाशेत प्रतिष्ठान भिनार या संघाचा खेळाडू. काय चांगला झेल कालच्या रात्रीमध्ये टिपला होता आणि सुनील दादा पाटीलनं त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं होतं. धावसंख्या 7. हा चेंडू कमी गतीने टाकलाय. डी मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहेत मिलिंद भोईर. चांगली फिल्डिंग होते. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलला धावसंख्या पोचली आहे ती 8 वर. विजय केने 4 वर बाद. सुनील गुलवी 1 वर. संजय मात्र 3 वर. आणि हा चेंडू बिमार आहे. बिमार नक्कीच एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. इथे दिनेश भोईरकडून थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 2+1 अशा 3 धावा येतील चेंडूवर. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलेली आहे. एक चेंडू आणि तो चेंडू फ्री हिट संजयभाई म्हात्रे यांच्या वाट्याला आलेला आहे. आणि या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू आहे. फ्री हिट चेंडू. तरार चेंडू टाकला आहे कव्हर गलीमध्ये. चांगली फिल्डिंग. एसके कडून फिल्डिंग चांगली झालेली आहे. नक्कीच इथे हा चेंडू आलाय फक्त एक धावेसाठी. धावसंख्या 12.
एक ओव्हर एक बाद 12 धावा. बघूया पहिल्या ओव्हरमध्ये 12 बनवायचे 90 आणि बघूया 50-50चं ओव्हर खूप निर्णायक राहील. तिसरं ओव्हर नंबर 2 साठी बघूया फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीमकडून संदीप मालीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. वेलकम स्वर्गीय परशुराम फायटर्स टीम. सत्यवान पाटील, निलेश विवेक देवलीकर, विनोद भगत, संदीप पाटील, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मित्र दीपक भुरे आपलं देखील स्वागत आहे. चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. नाईट स्पर्धा आहे, वेळ घालवू नका. बघूया लहू पाटील यांनी आपली जागा महेश काबूकरला खाली करून दिलेली आहे. लहू पाटील या संघाचा एक मुख्य यष्टीरक्षक आहे, मात्र विक्रमस्फोट वणुकर संघाचा महेश काबूकर हा मुख्य यष्टीरक्षक आहे. वेलकम धीरज म्हात्रे. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. संजयभाई म्हात्रेंचे पाय चालले नव्हते, बॅट जरूर चालली होती. चांगल्या टप्प्यावर चेंडू आपण पाहिलाय संदीप मालीचा डॉट बॉल. इथे हा चेंडू अगदी ऑन द कार्पेट केलेत. चेंडू दिनेश भुईरकडे सरसावतोय. फेकी खराब. बघूया 2 पूर्ण केलेत. आणि इथे 3 धावा मिळतील. या चेंडूवर 3 धावा आलेत. 3 धाब्याने संघाची टोटल 15. 7 चेंडू 15. वेलकम रुपेश मुकादम. बघूया सँडी आणि आता सुनील गुलवी. हा फटका उडवला आहे. काऊ कॉर्नर बाहेर सुनील गुलवीचा क्लास षटकार. सात धावेने संघाची टोटल 21. चेंडूची फेकी करायची आहे. अल्पेश जुने चेंडू आहेत का आपल्याकडे? अल्पेश बघा जुने चेंडू आता मला वाटतं आपल्याकडे हा एकच आहे सर. बघा असेल तर जोशी साहेब प्रमोदादा भोईर आहेत का? यस. हा फटका गॅप मधून बघूया. पंचांचा इशारा आलाय चौकार. षटकार मारल्यानंतर हा सुनील गुलवीने चौकार देखील ठोकलाय. धावसंख्या झाली ती 25. प्रमोददादा भोईर जोशी साहेब मग आपले जुने चेंडू असतील तर आपल्याकडे जमा करायचे. संदीपनं आतापर्यंत 4 चेंडू सोडलेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 3, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू ऑफ स्ट्रिकच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आला वाईट.
धावसंख्या 26 झालेली आहे. 26 धावा, 10 चेंडूमध्ये 26 आलेत. हा फटका बसलाय, बघूया क्षेत्ररक्षक जज करतील का. आणि चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद सुनील गुलवी. लहू पाटील ना झेल टिपलाय. धक्का नंबर 2, 11व्या चेंडूवर हा विकेट आलाय. 26 धावा लागलेत, 90 धावांचं लक्ष आहे. आणि 50-50 साठी धीरू पाटीलला चॅलेंज आहे. आई गावदेवी सोनाले टीम यानंतर आपण तयार व्हायचं. बघा लगेच आपण केपी ताराली आणि आई गावदेवी सोनाले असा 40+ फॉर्मॅटचा सामना पाहणार आहोत. त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स सरोलीपणा आणि स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे. हा चेंडू लालचंद तरेसाठी फिल्डर्स होता. चेंडू अगदी डीप कव्हर रिझन मधून गॅप मधून खेळलेत. सुंदर फटका आणि सुंदर 4 धावा. धावसंख्या लागली होती 30, 2 ओव्हरमध्ये 30 आणि आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये अजून बनवायचे आहेत 60. धीरू पाटील विक्रम स्फोट वडूनगर संघाचा उंच पुराचा शरीरयष्टीचा खेळाडू. बघूया दोन ओव्हरमध्ये 15च्या सरासरीनं 30 आलेत आणि आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये 20च्या सरासरीनं अजून 60 बनवायचे आहेत. धीरू पाटील संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. थर्ड अंपर. यस सर तुमच्याकडून हा रिव्ह्यू घेतलाय का. यस यस वाईड आहे. अगदी त्यांनी पहिला सॉफ्ट सिग्नल केला होता. वाईड आहे. वाईडनं धावसंख्या झाली ती 31. इथे हा फटका इनसाइड आउट केलेत. सँडी थांबला. बघूया नक्कीच इथे हा चौकार आलाय. चौकारांनी धावसंख्या झाली ती 35. चौकार ठोकलाय. वाईट नंतर बिरू पाटीलला चौकार.
16 धावांचा चॅलेंज आहे. अगदी सरळ बॅटनं फटका केलाय. काय प्रवीणने चेंडू पकडलाय बघा. चेंडू पकडण्याची ऍक्शन बघा किती चांगली होती. नक्कीच 2 चेंडूमध्ये 6 आल्यात आणि आता 4 मध्ये 10 इथे बनतील का बघूया. धावसंख्या झालेली आहे ती 36. 2 ओव्हरला 30 आणि 2 मध्ये 6 आणि हा फटका लालचंद तरेचा फसलाय. काऊ कॉर्नर रिझनला मोठी विकेट. काय झेल टिपलाय. लहू पाटीलला दुसरा झेल या सामन्यातून कंप्लीट केलेला आहे आणि धक्का नंबर 3 लालचंद तरेच्या रूपानं गावदेवी भागवत टीमला. काय जबरदस्त झेल टिपलेत. नक्कीच मित्रांनो, आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतोय घ्या कॅच आणि जिंका मॅच. फिल्डिंग हे खूप महत्वाचं घटक आहे. बॅटिंग बॉलिंग पेक्षा तुमची फिल्डिंग हा देखील क्रिकेटमध्ये एक महत्वाचा घटक आहे. बिरू पाटीलनं 2 चेंडूमध्ये 6 दिल्या, मात्र तिसऱ्या चेंडूवर मोठी विकेट घेतलेली आहे. आता फलंदाजीसाठी आलाय सुनील माली. चांगला चांगला चेंडू होता. बघूया इथे चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेगला स्टॉप जरूर केलाय. मिळतील धावा 2. बॅट कट होते. बॅटला चेंडू चाटून गेलाय. धावसंख्या झाली ती 38. 2 चेंडू या ओव्हरचे बाकी आहेत. धावा बनल्यात 8 धावा बनल्यात आणि 8 बनवायचे आहेत. हा चेंडू तेज तर्रार सुनील मालीला बीट केलाय. गुड बॉल. 1 चेंडू 8. आता 50-50चं चॅलेंज बिरू पाटीलला स्वीकारलाय गावदेवी भागवत संघाच्या फलंदाजांकडून असं म्हणायला हरकत नाहीये. लालचंद तरेची विकेट देखील आली आणि 5 मध्ये 8 आणि आता 1 मध्ये 8 असं चित्र आणून ठेवलं आहे. हा चेंडू देखील बघूया इथे काय घडलं. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिजनला. बॅट कट. पुन्हा एकदा चेंडू सुनीलच्या बॅटला चढून गेला सीमा पार. चौकार जरूर आलाय. धावा बनलेत 42 आणि या ओव्हरमध्ये आलेत 12. 6 मायनस होतील. सुधारित धावसंख्या 36. या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. 42 वरून गाडी आलेली आहे. 6 मायनस 36 वर. दोन ओव्हरमध्ये 54 धावा अजून बनवायचे आहेत गावदेवी भागवत टीमला. आणि ओव्हर नंबर 4 साठी आलाय गोलंदाज संदीप मनेरा. गावदेवी अंजूर संघाचा गोलंदाज. चला चला सामना स्पीडअप करा. 2 ओव्हर 54 बनवायचे आहेत.
हा फटका अगदी टर्न केला आहे. बघूया चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझनला. एका टप्प्यानं सीमा पार. संजय म्हात्रे यांच्या बॅटमधून आलाय हा सुंदर चौकार. अकरा चेंडू 50 धावा. 11 चेंडूमध्ये 50चं समीकरण. नक्कीच आव्हान कठीण आहे. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. 11 चेंडू 50. संदीप मनेरा राऊंड द विकेटनं गोलंदाजीला मानकुली वेली रोड यांच्या डोकाकडून. हा चेंडू चांगला आहे. या चेंडूवर फक्त एक सिंगल धाव संजयभाई म्हात्रेनं पूर्ण केलेली आहे आणि आता सुनील मालीला संधी दिलेली आहे. धावसंख्या 41. अतिशय चांगला फटका. अगदी स्टेपवरून चेंडूला केले. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता 9 मध्ये 43. 9 चेंडू 43चं समीकरण. केपी ताडाली टीम आपण तयार आहे लगेच. हा सामना संपल्यानंतर लगेच आपल्याला मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं आहे. सुरेख चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू सोडला आहे. इथे विकेट संजयभाई म्हात्रे यांची येईल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग केली आणि धावबाच्या स्वरूपात संजयभाई म्हात्रे यांची विकेट. 4थ्या चेंडूवर ही विकेट आलेली आहे. नाही संजयभाई थांबलेत. एक पाय होता आतमध्ये. काय हरकत नाही. हा चेंडू बघूया पायामध्ये टाकला होता. एक धाव इथे लेगबायच्या स्वरूपात. काय संदीपनं कमबॅक केलाय. षटकार मारल्यानंतर सुनील मालीला 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेत. सात चेंडू 42. 7-42 आणि हा चेंडू आलाय वाईट. यष्टीरक्षक लहू जरा सांभाळून. रात्रीची वेळ आहे बघा. फलंदाज जे बॅट फिरवतात ना त्याकडे लक्ष असू द्या मित्रांनो. अशी एक घटना चालू सीझन मध्ये घडलेली आहे आणि त्या सुनीलच्या बाबतीत तोच फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहे. लक्ष असू द्या. क्रिकेट आपल्याला भरपूर खेळायचं आहे मात्र स्वतःचं शरीर देखील जपायचं आहे. इथे बघूया फलंदाज OUT आउट. सुनील मालीची विकेट. मिळेल फक्त एक सिंगल. आता 4 ओव्हर आणि धावा बनलेत 49. 6 मध्ये 41. इम्पॉसिबल. आता सामन्यावर पकड जवळजवळ फसुबाई इंटरव्ह्यूच्या सारंगाव टीमनं मजबूत केलेली आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठा स्कोर या संघाच्या नवी 89 आजच्या 5व्या रजनीमधून लागलेला आहे. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 अगदी बरोबर धावा आल्या होत्या आणि शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 60. मात्र 50-50च्या ओव्हरमध्ये कमी पडले 4 धावा. नक्कीच आता गोलंदाज आला आहे प्रवीण म्हात्रे. त्याचं गोलंदाजी ॲक्शन पहा तुम्ही. कालिका माता
कालवार संघाचा हा गोलंदाज. चला चला स्पीडअप करा, वेळ आधी घेऊ नका मित्रांनो. आपण अजून आपल्याला इथून हा सामना संपल्यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत आणि आपण जर वेळ पाहिली तर 12:35 झालेले आहेत आणि अजून 2 तास इथून पकडा. की आमचे दीपक तरे थोडेसे नाराज आहेत. गावदेवी भादवड टीम गत वर्षीची चॅम्पियन टीम होती. यावर्षी आव्हान आहे आता 1 ओव्हरमध्ये 41 धावांचं. विजय पाटील आणि जितेंद्र म्हात्रे जोडी आहे. चेंडूला टॅप केला, चांगली फिल्डिंग महेश भोईर कडून, मिळेल फक्त एक सिंगल. काय प्रशांत म्हात्रे अगदी तंदुरुस्त खेळाडू आहेत. गोलंदाजीचा रणप्पा डिस्क्याव ट्याव चांगला चेंडू, पायची चापील, क्या बात आहे. विकेट आली जितेंद्र म्हात्रेची, त्याच्याच टीमचा खेळाडू. नक्कीच त्यांचा सहकार्य, त्याला ठाऊक होतं जितेंद्र म्हात्रेची कमजोर बाजू कुठली आहे. प्रवीण म्हात्रे आणि जितेंद्र म्हात्रे एकाच संघातील खेळाडू आहेत. श्री कालिका माता कालवार. नक्कीच आजचे प्लेअर ऑफ द नाईटची नावं आम्ही या सामन्यानंतर डिक्लेअर करू. अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती देतील. 40+ आणि 50+. नवीन फलंदाज दिलीप पाटील सारंगाव. फुल टॉस बघूया. चेंडू चालला अगदी फाईन लेग रिझन कडे. दिलीप पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या पोचली ती 54. 54 धावा लागलेत. चला विनोद भाऊ तयार राहा. केपी ताडावली टीम. चला आता या सामन्याचे फक्त 3 चेंडू बाकी आहेत. 54 धावा. हा चेंडू अगदी विकेट टू विकेट आपण पाहिलाय. दिलीप पाटीलनं चेंडूला ऑन साईडला खेळला. दिनेश भोईर चेंडूला उचलतात. फक्त एक सिंगल. आता सामन्यातील औपचारिकता फक्त शिल्लक आहे. हा सामना फसोबाई इंटरव्ह्यूच्या सारंगाव टीमच्या पक्षामध्ये आहे. क्या बात आहे. काय चांगली गोलंदाजी होती. डॉट बॉल. फक्त प्रशांत म्हात्रे यांच्या या स्लो ओव्हर मधला यस वाईट साठी डेरेजची मागणी केली फलंदाजी करणाऱ्या टीम कडून. या घरत सर सॉफ्ट सिग्नल तर नक्की सरांचा चेंडू फेर आहे आणि अगदी हा डॉट बॉल. यस विजय पाटील नक्कीच हा चेंडू खेळलेत. मात्र हा सामना जिंकलाय फसोबाई इंटरव्ह्यूच्या सारंगाव टीम. अभिनंदन विजय संघ सुनीलदादा पाटील, अडलक संजयभाई म्हात्रे साहेब. नक्कीच गत वर्षीची चॅम्पियन टीम या स्पर्धेतून बाहेर झालेली आहे. हरकत नाहीये. पुढील BPL साठी तुम्हाला खूप सारे आम्ही शुभेच्छा देतोय. आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू नो डाऊट महेश काबुगार. ही इज द मॅन ऑफ मॅच. ज्यांच्या बॅट मध्ये नाबाद 42 आणि गोलंदाजी करताना एक विकेट देखील त्यांनी घेतला आहे. आणि तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर महेश काबुगार. नक्कीच आपण
सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. वेलकम प्रवीण भाऊ पाटील, वेलकम प्रमोदजी चौधरी, वेलकम नितीनजी बजेके साहेब, वेलकम नंदू चौधरी. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बालाराम भोईर देखील आहेत आणि रत्नकाई शिगवण